मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण अँगल बिटवीन द लाइन्स हे बघणार आहे. टू फाइंड अँगल बिटवीन द लाइन्स याच्यासाठी आपण थेरम बघितला आहे. tan theta इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. हा जो फॉर्म्युला थेरीमध्ये घेतला आहे त्याच्यावर अनेक एक्झाम्पल आपण तयार करू शकतो किंवा पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहिलं आता एक्झाम्पल बघा. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स. आता ॲक्यूट अँगल नेहमी तिथे फाइंड द ॲक्यूट अँगलच म्हटलेलं असतं. तो मॉड जो घेतलेला आहे थेरम मध्ये तो ॲक्यूट अँगल साठीच आहे, कारण दोन लाईन मधील अँगल जो आहे एक ॲक्यूट असेल तर दुसरा ऑब्च्युज असेल. हा ॲक्यूट आहे तर इकडे ऑब्च्युज आहे, तर आपल्याला हा ॲक्यूट अँगल काढायचा असतो. पहिला एक्झाम्पल आहे 3x स्क्वेअर मायनस 4 अंडर रूट 3xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. दुसरा आहे 2x स्क्वेअर प्लस 7xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. तीसरा है a स्क्वायर माइनस 3b स्क्वायर इंटू एक्स स्क्वायर प्लस 8abxy प्लस b स्क्वायर माइनस 3a स्क्वायर इंटू y स्क्वायर इज इक्वल टू 0. या तिघांमध्ये तुम्हाला अँगल बिटवीन द लाइन्स काढायचा आहे. त्यातल्या त्यात थर्ड एक्झाम्पल सर्वात महत्त्वाचं आहे. ते सीईटीला एमसीक्यू त्याच्यावर आधारित असतो. Acute angle between the lines is π/3, π/6, π/4 किंवा कोणताही एक अँगल दिलेला असतो. तर असं जे एक्झाम्पल आहे याचं अँगल बिटवीन द लाइन्स म्हणजे 60 डिग्री किंवा π/3 रेडियन आहे ते लक्षात ठेवा. एक स्टँडर्ड एक्झाम्पल आहे, त्याचं त्या लाइन्स मधील अँगल येतो π/3 किंवा 60 डिग्री. तर पहिला एक्झाम्पल बघा. वी हॅव tan थीटा का आहे 2 इंटू अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. सो हियर फॉर द फर्स्ट एक्झाम्पल a इज इक्वल टू 3, h इज इक्वल टू आता 2h आहे. हा बघा 2h किती आहे 4 अंडर रूट 3. मग h किती आहे निम्मे करा -2 अंडर रूट 3 आणि b किती आहे तुमचा 3च आहे. Now tan theta का आहे 2 इंटू अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. म्हणून tan theta का आहे 2 इंटू अंडर रूट h म्हणजे -2 अंडर रूट 3 स्क्वेअर मायनस ab म्हणजे 3 इंटू 3 अपॉन a प्लस b म्हणजे 3 प्लस 3. तर इथे 2 इंटू याचा स्क्वेअर किती होईल 4 इंटू 3 म्हणजे 12 मायनसचा स्क्वेअर प्लस -9 डिवायडेड बाय 6. याला आपण सिम्प्लिफाय करू. इथे 1 येईल तर इथे 3 येईल आणि ही जी सबट्रॅक्शन आहे ती पण 3 येणार म्हणजे अंडर रूट 3 अपॉन 3 असं पुढच्या स्टेप मध्ये मिळेल. अंडर रूट 3 अपॉन 3 म्हणजे किती आला मग 1 अपॉन अंडर रूट 3. Therefore tan theta is 1 upon under root 3 and hence theta is equal to किती येणार ना tan theta जर 1 upon under root 3 आहे तर theta is 30 डिग्री किंवा π/6 रेडियन. अशा प्रकारे अँगल बिटवीन द लाइन्स आपल्याला काढता येईल. दुसरं एक्झाम्पल बघा. हे a is equal to 2, h का आहे आता 2h म्हणजे 7 आहे. मग h किती येईल 7/2 आणि b आहे परत 3. तर tan theta हाच फॉर्म्युला किंमत टाका 2 इंटू अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab 7/2 स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 अपॉन 2 प्लस 3 किती टाकलं आपण. सो 2 इंटू अंडर रूट 49 अपॉन 4 मायनस 6. So that is equal to 49 minus 24 upon 4 divided by sum आहे 5. याचा जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर 5 upon 2 मिळेल. मग इथे काय होईल हा 2 कॅन्सल होईल. मग काय मिळतंय 5 upon 5. तो 5 पण कॅन्सल होईल आणि tan थीटाची किंमत अशा प्रकारे 1 मिळेल आणि म्हणून थीटा इज इक्वल टू 45 डिग्री और
π/4 रेडियन. जर अँगल आला आपल्याला तर तो एक तर 30 येईल किंवा 45 येईल किंवा 60 येईल. ॲक्यूट अँगल म्हटल्यावर तो 30 येऊ शकतो, 45 येऊ शकतो किंवा 60 येऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे tan थिटाची किंमत एकतर 1/√3 येईल किंवा tan थिटाची किंमत 1 येईल किंवा आली तर √3 येईल. जेव्हा √3 येईल तेव्हा अँगल किती राहील? 60. आणि जर यांच्यापैकी किंमत नाही आली तर काय होईल? एखाद्या वेळेस तुम्हाला असं मिळेल tan थीटा इज इक्वल टू 2/3 मिळाला समजा किंवा 3/2 मिळाला. तर अशा वेळी थीटा इज इक्वल टू काय लिहायचं? tan इन्व्हर्स 2/3. कारण ही जी व्हॅल्यू आहे ती स्टँडर्ड व्हॅल्यू नाही, म्हणजे टॅनच्या स्टँडर्ड व्हॅल्यू स्टँडर्ड अँगल साठी ज्या किमती आहे ती किंमत ही नाही. त्याच्यामुळे थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स 2/3 असं लिहायचं. ज्यावेळेस तुम्हाला 1/√3 1 किंवा √3 मिळणार नाही, इतर किंमत मिळेल तेव्हा त्याला tan इन्व्हर्स 2/3 लिहायचं. आणि काही वेळेस अँगल 90 पण राहील त्यावेळेस a + b 0 राहतो. आपण पाहिलंय जर अँगल बिटवीन द लाईन्स 90 असेल तर a + b 0 येईल. तेव्हा हे फॉर्म्युला वापरायची गरज पडणार नाही. आपण नंतर असं सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो. आता तिसरं एक्झाम्पल बघा. आता या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी a आणि b वापरलेला आहे बघा. a आहे, b आहे आणि आपल्या होमोजेनियस इक्वेशन मध्ये सुद्धा a असतो. ax² 2hxy + by² = 0 असं आपल्याला दिलेलं असतं. मग कंपेअर करतो आपण, a ची किंमत काढतो, a ची, b ची. आता इथे जर याच्याशी कंपेअर केलं तर a ची किंमत ही येईल a² - 3b². b ची किंमत ही येणार b² - 3a². मग जमलिंग होईल. हा a वेगळा आहे, हा इथला आहे. हा आपल्याला एक्झाम्पल मध्ये a दिलाय, हा एक्झाम्पल मध्ये b दिलाय. आणि a आणि b परत आपण तसं लिहायला ते सोयीचं होणार नाही, कारण a ची किंमत a मध्ये, b ची किंमत b मध्ये दिसेल. मग अशा वेळी जर a h b च्या किमती a b मध्ये दिलेल्या असतील किंवा h मध्ये दिलेल्या असतील तेव्हा असं म्हणायचं comparing given equation with ax² + 2hxy + by² = 0. जिथे अडचणीचं असेल त्यावेळेस कंपेअर करताना हे कॅपिटल a h b शी कंपेअर करायचं. मग काय होईल? therefore a = a² - 3b². h काय त्याच्या निम्मे 4ab आणि b काय येईल b² - 3a². म्हणजे जमलिंग होणार नाही, अडचणीचं होणार नाही. a ची किंमत a मध्ये आहे, b ची किंमत b मध्ये आहे, म्हणून कॅपिटल शी कंपेअर करायचं. therefore tan theta = फक्त एक बदल करा, जो फॉर्म्युला आहे तो कॅपिटल मध्ये लिहा. 2 × a² - ab कॅपिटल a² - ab डिवायडेड बाय a + b. एवढंच करायचं, कॅपिटल मध्ये लिहायचं. आता h, a आणि b किंमत आपण टाकून देऊ. So that is equal to tan theta किती येईल माझं बघा बरं. tan theta ची किंमत आहे 2 × h² म्हणजे हा टाका 4ab (ab म्हणजे
a square minus 3b square multiplied by b square minus 3a square h square minus ab divided by a plus b. a काय आहे परत a square minus 3b square plus b square minus 3a square. अशा प्रकारे आपण h टाकला, a आणि b या किमती घेतल्या. आता याला आपण सिंपलीफाय करू. सो 2 into under root हे काय होईल 16a square b square बरोबर 16a square b square. आणि हे ब्रॅकेट सोडायचा 2 आणि 2 गुणिले 2 4 टर्म मिळतील. ज्याही टर्म मिळतील त्यांचं चिन्ह बदलवायचं. म्हणजे प्लस मिळालं तर मायनस करा आणि मायनस टर्म मिळाली तर प्लस करायला लागेल कारण बाहेर मायनस आहे. अदरवाइज ब्रॅकेट द्यावा लागेल. जर ब्रॅकेट दिला तर मग जे येईल ते लिहावं लागेल आणि ब्रॅकेट नाही दिला तर चिन्ह बदलावं लागेल. वाटल्यास आपण ब्रॅकेट देऊन देऊ. मग काय a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 3a रेज टू 4 म्हणजे a स्क्वेअर ने दोघांना गुणलं मायनस 3b रेज टू 4 याला गुणलं आणि मायनस मायनस प्लस 9a स्क्वेअर b स्क्वेअर याला ब्रॅकेट दिलेला आहे. हा जर ब्रॅकेट नाही दिला तर इथं मायनस करायची. ही जी मायनस आहे ते प्लस, ही जी मायनस आहे ते प्लस आणि ही जी प्लस आहे ती मायनस होईल. आपण ब्रॅकेट दिला आहे म्हणून चिन्ह बदलवलं नाही. खाली काय येईल बघा बरं a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर म्हणजे मायनस 2a स्क्वेअर आणि हा काय येईल मायनस 2b स्क्वेअर असं मिळालं तुम्हाला. सो दॅट इज 2 into under root. आता आधी सांगितल्याप्रमाणे यांचं चिन्ह बदलेल. आपण एक स्टेप वाढवली. ब्रॅकेट दिला म्हणून ॲज इट इज लिहिलं तर आता ब्रॅकेट सोडवा. जी प्लस टर्म आहे ती मायनस होईल आणि जी मायनस आहे ती प्लस होईल. अशा प्रकारे आपण टर्म्स लिहिल्या. खाली जो आहे -2 कॉमन घ्या a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर तुम्हाला मिळेल बरोबर. सो दॅट इज इक्वल टू 2 into under root. आता इथे काय होईल बघा काही टर्म्स कॅन्सल होईल. ही राहिलेली 3a रेज टू 4 3b रेज टू 4 ॲज इट इज कारण दुसऱ्या टर्म तिथे नाही कॅन्सल करायला. पण 69 आणि हे -1 आहे -9 आहे म्हणजे -10a square b square आहे आणि 16a square b square आहे. 16 - 10 म्हणजे 6a square b square डिवाइडेड बाय. आता हा जो 2 आहे तो तुम्ही कट करू शकता म्हणजे इथे लिहायची गरज नाही. पण खाली काय लिहावं लागेल तुम्हाला -a square plus b square. So that is equal to, again this is the value of tan theta. आता इथून आपण √3 कॉमन घ्या म्हणजे वर्गमूळामध्ये 3 घेतला आपण. वर्गमूळाच्या बाहेर √3 तर मध्ये काय येईल a रेज टू 4 b रेज टू 4 प्लस 2a square b square divided by minus a square plus b square as it is. So that is equal to mod of √3 into. आता ह्या अंडर रूट मध्ये काय होईल a रेज टू 4 म्हणजे a स्क्वेअर चा वर्ग आहे. a स्क्वेअर स्क्वेअर ऑफ a स्क्वेअर हा काय स्क्वेअर ऑफ b स्क्वेअर आणि हे काय ट्वाइस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. So that is the square of a square plus b square. जे a square plus b square चा वर्ग आहे तो वरती मायनस डिवाइडेड बाय मायनस a square plus b square and it is mod complete. आता काय होईल √3 into स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर आहे म्हणजे कट होऊन जाईल a square plus b square च राहील डिवाइडेड बाय मायनस ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता हा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कट
आणि मायनस आहे मॉड आहे म्हणून ते काय येईल √3. कशी किंमत आहे tan थिटाची. मॉड असल्यामुळे आपल्याला प्लस घेतली √3 किंमत. अशा प्रकारे थिटा किती येईल मग स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 60 डिग्री और π/3 रेडियन. हे लक्षात ठेवा. हे जर एमसीक्यू साठी आला तर सोडवायची गरज नाही. अँगल बिटवीन द लाईन्स किती लक्षात ठेवा आपण 60. तुम्हाला ऑप्शन दिले राहतील 60, 30, 45 किंवा 90. तर त्यातला कोणता अँगल राहील 60 डिग्री. हे एक स्टँडर्ड एक्झाम्पल आहे. ते जर बोर्डाला विचारलं तर 3 मार्क्ससाठी राहील. ते अशा प्रकारे लिहायचं 3 किंवा 4 ला जर राहील ते. आणि जर का एमसीक्यू विचारला तर सोडवायची गरज नाही. 60 डिग्री त्याचा अँगल लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर स्टेट बोर्डची तयारी केली तर ते आपल्या लक्षात राहीलच. म्हणून तुम्ही थेरीची म्हणजे स्टेट बोर्ड साठी पण चांगल्या प्रकारे तयारी केली तर तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त एमसीक्यू सोडवले म्हणजे झालं असं होत नाही. याच्यावर काही सिंपल एक्झाम्पल आहे बघा. शो दॅट द लाईन्स 3x². शो दॅट आहे. शो दॅट द लाईन 3x² -4xy -3y² 0 -3y² is equal to 0 are perpendicular to each other. Are perpendicular to each other म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण जो थेरम घेतला त्याच्या खाली आपण कंडिशन मिळवल्या होत्या की जर a + b 0 आला तर त्या लाईन्स परपेंडिक्युलर असतात. मग कन्सिडर a + b. a किती आहे 3 आणि b किती आहे -3 म्हणजे किती आला 0. a + b 0 आला तर त्या लाईन्स कशा असतात परपेंडिक्युलर. म्हणजे tan θ जर लिहिला तुम्ही इथे a + b राहतो. tan θ मध्ये काय राहतो फॉर्म्युला काय आहे 2 × √a² - ab/a + b. ही किंमत काही आली तरी चालेल पण a + b 0 a + b 0 आला म्हणजे tan θ इन्फिनिटी. tan θ इन्फिनिटी म्हणजे थिटाची किंमत π/2. अशा प्रकारे तुम्ही अँगलचा फॉर्म्युला वापरला तरी तो इन्फिनिटी येईल म्हणजे π/2 येईल. पण π/2 दाखवायचं आहे 90 दाखवायचं आहे तर a + b = 0 दाखवा फक्त म्हणजे त्या परपेंडिक्युलर असतात. नंतर दुसरं सिंपल एक्झाम्पल आहे ते शो दॅट द लाईन्स x² + 6xy + 9y² is equal to 0 are coincident. Show that the lines are coincident किंवा पॅरलल. तर कोइन्सिडेंट आणि पॅरलल चा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर कोइन्सिडेंट ची कंडिशन काय आहे हा जो a² - bc ab आहे a² - ab हा काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. h किती आहे तुम्ही करा 3 त्याचा स्क्वेअर -a म्हणजे 1 आणि b म्हणजे 9. काय आलाय 9 - 9 = 0 आला. म्हणजे a² - ab जर 0 आला तर आपण म्हणू शकतो द लाईन्स आर कोइन्सिडेंट किंवा लाईन्स आर पॅरलल. आणि a + b 0 आला तर आपण म्हणणार आहे द लाईन्स आर परपेंडिक्युलर. अजून एक सिंपल एक्झाम्पल आहे. फाइंड द मेजर ऑफ acute angle between find the value of k if the lines are perpendicular. Find k if the lines kx² + 4xy - 4y² is equal to 0
आर परपेंडिक्युलर. काय केलं, शो दॅट नाही म्हटलं आता इथे, कारण एक नंबर अननोन आहे. फाइंड के काढायचा. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर, ह्या जर परपेंडिक्युलर आहे तर के ची किंमत किती. सिन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर, मग आपल्याला काय राहतं, सिन्स द लाईन्स आर परपेंडिक्युलर ए प्लस बी 0 राहतो. किंवा कोइन्सिडंट दिलं तर काय होईल, ए स्क्वेअर मायनस ए बी 0 घ्यावं लागेल. असं दोघे एक्झाम्पल असू शकतात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द लाईन्स आर कोइन्सिडंट. कोइन्सिडंट म्हटल्यावर ए स्क्वेअर मायनस ए बी 0 घ्यायचा आणि परपेंडिक्युलर म्हटल्यावर ए प्लस बी 0. ए ची किंमत किती आहे के आणि बी ची आहे -4, म्हणजे के इज इक्वल टू के -4 इज 0, म्हणजे के इज इक्वल टू काय 4. असे सिंपल एक्झाम्पल होते. आणि नंतर फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स असे एक्झाम्पल आहे, ते आपण आताच घेतले. त्याच्यानंतर एक इथे महत्वाचे एक्झाम्पल आहे. इफ द अँगल बिटवीन द लाईन्स ax² plus 2hxy plus by² is equal to 0. If the angle between the lines is equal to angle between the lines 2x² minus 5xy plus 3y² is equal to 0, then show that 100 into a square minus ab is equal to a plus b bracket square. आता बघा, हे आहे एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्सरसाइज आहे 4.2. 4.2 मध्ये एक्झाम्पल नंबर 6 तुम्ही बुक मध्ये पाहू शकता. तर ax² plus 2hxy plus by² is equal to 0 is equal to the angle between these two lines is equal to angle between these two second lines. म्हणजे यांच्यामध्ये जो अँगल आहे तोच अँगल यांच्यामधील आहे, तर हे दाखवायचं. तर याचं किंमत ही आपल्याला इथे लक्षात ठेवा, याच्यावर पण एमसीक्यू असू शकतो. तर असं जर असलं अँगल बिटवीन द लाईन्स इज कॉन्ग्रुएंट किंवा इज इक्वल टू अँगल बिटवीन द लाईन्स असं एक्झाम्पल असलं तर a प्लस बी करायचा, तो 5 आहे, त्याचा स्क्वेअर करून 4 पट करायचा, म्हणजे इथे 100 तोच फक्त बदलेल. म्हणजे हे जर एक्झाम्पल असं असलं 3x² minus 7xy plus 4y² is equal to 0 असं असेल, तर या 100 ठिकाणी काही 3 plus 4 करा 7, त्याचा स्क्वेअर करा 49 आणि 4 टाइम्स करा, म्हणजे 196 into a² minus ab is equal to a plus b² येतं. म्हणजे बाकीचं तसं राहतं, काही एक बदल होत नाही, फक्त बदल कुठे होतं इथे. तर तो कसा करायचा, a प्लस b चा स्क्वेअर करायचा आणि 4 टाइम्स करायचा. a प्लस b 7, त्याचा स्क्वेअर 49 into 4 करायचा, म्हणजे 196. अशा प्रकारे इथे नंबर येत जाईल. अनेक एक्झाम्पल आपण असे घेऊ शकतो. इथे a प्लस b किती आहे 5, त्याचा स्क्वेअर 25 into 4 करायचा, म्हणजे असा 100 येतो. लक्षात ठेवा. तर सोडवायची गरज नाही, स्टेट बोर्डला असलं तर सोडवायचं. आता असं म्हणायचं, नोट्स मध्ये जसं म्हटलेलं आहे, since the angle between the lines is equal to angle between the lines, therefore mod of, आता याच्यामध्ये अँगल किती 2 into under root a² minus ab divided by a plus b is equal to काय. आता यांच्यामध्ये अँगल मग किमतीच टाकावं लागतील फक्त. यांच्यामध्ये h म्हणजे हा hच आहे, a म्हणजे a, b म्हणजे b आहे. इकडे काय h म्हणजे किती आहे -5/2 मायनस a म्हणजे 2
आणि b म्हणजे 3 डिवायडेड बाय a प्लस b म्हणजे 2 का 3. म्हणजे काय करायचंय, हा फॉर्म्युला लिहायचा आणि किमती टाकायच्या आणि ही साइड अशीच कंटिन्यू करायची, फक्त इकडे बदल करायचा. 2 into अंडर रूट हे काय होईल 25/4 - 6/5 बरोबर. मग काय होईल 2 into अंडर रूट हे होणार 25/4 - 6 म्हणजे 25 - 24/4 म्हणजे 1/4/5 असं होणार. therefore ही जी किंमत आहे 2 into अंडर रूट a square minus ab divided by a plus b ही लेफ्ट हँड साइड ती काय होईल, हा 2 आणि हा 1/2 1/4 म्हणजे 1/2 तर हे कट होऊन जातील. म्हणजे इथे काय येईल फक्त 1/5 mod of 1/5 येईल किंवा 1/5. स्क्वेअरिंग करा, स्क्वेअरिंग वी गेट स्क्वेअरिंग केला तर काय होईल 4 into अंडर रूट 4 into अंडर रूट निघून जाईल a square minus ab divided by a plus b bracket square is equal to 1/25. मग हा 25 इकडे घ्या, हा जो 25 तो लेफ्टला घ्या. 100 into काय a square minus ab is equal to a plus b bracket square. अशा प्रकारे 100 into a square minus ab is equal to a plus b square असं आपल्याला दाखवायचं होतं, ते आलं. तुम्हाला हे विचारलं तर ठीक, काही वेळेस असं लिहिता येईल और ब्रॅकेट सोडवला तर काय होईल 100 a square minus 100 ab is equal to a square plus twice ab plus b square. हे तर उत्तर आलेलं आहे आपलं. हे आपण एक्स्ट्रा लिहितोय की काही वेळेस h मध्ये ते उत्तर लिहिलेलं असेल तर काय होईल 100 a square is equal to काय होईल a square plus 102 ab plus b square. तर असं विचारू शकता तुम्हाला, पुस्तकामध्ये हे दिलंय पण असं विचारलं तर काही वेगळं आहे का, नाही तसं होईल. किंवा a square is equal to काय विचारलं जाईल a square plus 102 ab plus b square divided by 100 असं पण विचारू शकता. किंवा h is equal to plus minus under root a square plus 102 ab plus b square divided by याचा स्क्वेअर रूट निघाला नाही म्हणून वर्गवणार, पण 100 चा स्क्वेअर रूट निघेल 3. तर ह्या अशा एक्स्ट्रा टर्म्स आहेत. हे स्टँडर्ड आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे एक्सरसाइज मध्ये, हेच शो दॅट म्हटलंय, पण शो दॅट मध्ये असं दिलं तरी चालेल, असं विचारू शकता, हे दिलं तरी पण चालेल आणि अशा प्रकारे दिलं तरी सुद्धा ते सारखंच आहे. मेन जे आहे ते हे. तर हे कसं आलं a plus b करायचं, स्क्वेअर करायचं, a plus b किती होतं इथे 5, त्याचा स्क्वेअर करा 25 into 4 करा, ती किंमत इथे अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये येत असते. पुढच्या वेळी आपण पुढचा टाईप बघणार आहे. थँक्यू.